हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालोय महाबळेश्वरला. काल रात्री अचानक प्लॅन ठरला, तर तुझ्या म्हणली उद्या सकाळी जाऊया का कुठेतरी फिरायला. मग इथल्या इथं जाऊया म्हणली खरं कुठेतरी, कारण परवा ऑफिस आहे. मग त्यामुळे म्हणलं कुठं जायचं. मग आता इथलं पुण्याजवळ एक तर लोणावळा किंवा महाबळेश्वर. सो म्हणलं की महाबळेश्वरला जाऊन येऊया. आणि आता आम्ही निघालोय. ऋतुजा आवरती नाश्ता बनवते. तिने आज नाश्त्याला पराठे बनवलेत. आता चहा आणि पराठे, चहा पिणार आणि पराठे खाणार आणि मग निघणार रोड ट्रिपला. हा बघा आमचा नाश्ता, आलू पराठे आणि चहा. ऍक्च्युली काल स्टफिंग राहिलेलं आलू पराठ्याचं, त्यामुळे म्हटलं की सकाळी सकाळी आता बनवूनच मग खाऊन बाहेर पडूया. A few moments later. आवरलंय आणि आता मी निघालोय. आणि प्रीतम बघा काय करतोय. काळ्या गाडीचे नखरे कसे सहन करायचे चाललेत. माझे सुद्धा एवढे केले नसतील. बघा कशी खातिरदारी करायची चालली. आणि ना आम्हाला ऑलरेडी वेळ झालाय काय निघायला. मग आजपासून टाइमपास केला घरात बसून. आणि आता हे काम आठवले, हे नवीन उद्घाटन केले, हे काल ऑर्डर केलेलं. सो वी आर ट्राईंग इट. जमतंय जमतंय. वाव, छान निघते यार त्याने. क्लीन झाली गाडी. नाही मी रिकामी नाही बसलेले, मला हे कापड दिलंय पुसायला. अजून पुसलं पण नाही तोय, कापड दिले पुसायला. शूट घेत होते. तुम्ही किती काम करताय ते दाखवत होते सगळ्यांना. तुला जी काम दिले ती कर. मी तर करणारच आहे. मी काय ऑलवेज करत असते. आवर. तर आत्ता आवरलंय आमचं आणि आम्ही निघालोय. आत्ता वाजलेत जवळपास 8:45 वाजलेत. आम्हाला सकाळी ॲक्च्युली 7:30ला निघायचं होतं, पण ऋतुजा काही लवकर उठत नाही, त्यामुळे बराच वेळ गेलाय. त्यात मावशी पण उशिरा आल्या, त्यामुळे अजूनच वेळ झाला. त्यामुळे आता निघतोय. Till I get up, time is barely on our side. आणि हे बघा पुण्यातलं ट्रॅफिक. आम्ही निघालेलो 9 वाजता, आत्ता वाजलेत 9:23 झालेत. अजून आम्ही पुण्यातच आहोत. आम्ही आहोत आता डेक्कनच्या जवळ. आणि ट्रॅफिक आहे इथे, सिग्नल आहे, थांबलोय. पुण्यातनं बाहेर पडायलाच आम्हाला ऑलमोस्ट तासभर लागेल असं वाटतं. तिथे MH10 गाडी कुठे समोर, या गाडीच्या समोर. अच्छा, ते पण निघाले. नाही टू व्हीलर आहे. अच्छा, आपल्या भागातली गाडी दिसल्यावर पुण्यात बरं वाटते. MH10 बघितल्यानंतर ओळखीचं नसते कोणी, पण आपल्या भागातला आहे एवढाच आनंद असतो. खरंय. आणि त्या साईडला ट्रॅफिक बघा, नवले ब्रिज आहे. खूप वेळापासून अशीच लाईन आहे बरं का. तुम्हाला वाटत असेल की आता एवढी नाहीये, खूप वेळापासून आहे. मी आता जस्ट कॅमेरा ऑन केलाय. नशीब आमच्या साईडचं तर क्लिअर आहे. आपण बाहेर पडतोय ना, पुण्यात येणाऱ्यांचं ट्रॅफिक आहे. येस. ऍक्च्युली इथं पुढे कसं आहे, वारजेचा ब्रिज लागतोय ना, तो नॅरो ब्रिज आहे. आणि इथं ट्रॅफिक पण डिवाइड होते. सिंहगड रोडवरचं तिकडनं इकडे जायला त्यांना क्रॉस करायचा असतो रोड, त्यामुळे सगळं इतकं ट्रॅफिक होते. इकडनं मग यायला लागलेत, फास्ट यायला लागलेत, पण तिथे जाऊन सगळे त्या ब्रिज जवळ एकदम हे झाले, ट्रॅफिक जॅम झाले. हे बघा, वातावरण तर इतकं मस्त आहे ना, असं इतकं छान क्लिअर आकाश आहे, त्यामुळे इतकं भारी वाटतंय ना, मस्त वाटते. मजा यायला लागल्या. येस. आणि नशिबानं आज पाऊस थांबलाय, त्यामुळे अजूनच जास्त मजा येते. हा, त्यामुळे पूर्ण पण आज ऊन लागायला, चटके लागायला लागले. पण ठीक आहे. हे बघा किती मस्त दिसतंय. वाव, असं वाटतंय की कुठेतरी लांब आलोय आम्ही फिरायला. हो, लांब आलोय. तासभर झालं गाडी जवळच आहे अजून पुण्याच्या. पण खूप भारी दिसतंय, कारण इतकं क्लिअर. खूप दिवस झाले नुसता पाऊस आहे, त्यामुळे आभाळ बघायची सोय झाली असं. ते पण इथं साताऱ्या जवळ असताना. इथं खंबाटकीमध्ये तर कायम पाऊस असतो, पण यावेळेस हे बघा किती क्लिअर आहे, मस्त व्ह्यू. till my shadow turns to sun rays and
तर आता महाबळेश्वरला जाताना वाईवरूनच जावं लागतं ना, तर मग आमचा थोडासा प्लॅन चेंज झालाय की मग वाईमध्ये महागणपती मंदिर आहे ना, मग आम्ही आता वाईचा गणपती अगोदर करणार आणि मग तिथून महाबळेश्वरला जाणार आहोत. तर हा रस्ता पाचवड मार्गे आहे ना, ओझरडे मार्गे सॉरी. हा, तर ओझरडे मार्गे आम्ही आता निघालोय. आता वाईमध्ये थांबणार आणि मग पुढे जाणार महाबळेश्वरला. आणि ते वाईचं जे गणपती मंदिर आहे ते खूप फेमस आहे. तिथले जे घाट आहेत ना, म्हणजे नदी साईडनं जाते तिथं, आणि त्यात बऱ्याच पिक्चरचं शूटिंग झाले. म्हणजे सिंगमचं तरी झाले, मला इतकं ऐकून माहिती आहे, पण बऱ्याच पिक्चरचं झाले असं पण मी ऐकले. अच्छा, हे नव्हतं माहिती मला. पण एवढी सुंदर सुंदर झाडं आणि एवढा सुंदर रस्ता, दोन्ही बाजूनी झाड आहेत वडाची, इतकं सुंदर वाटतंय. आधी असले खूप ठिकाणी बघायला मिळायचं, पण आजकाल ते रस्ता मोठा करायच्या नादात सगळी झाडं साईडनं काढून टाकतात ना, त्यामुळे असलं फार क्वचित ठिकाणी बघायला मिळते. आम्ही एकदा असंच तासगावला निघालेलो, तेव्हा आम्ही स्पेशली वाईवरून गेलेलो. आमचा तो रूट नाहीये, पण तरी पण आम्ही गेलेलो कारण माझी एक मैत्रीण आहे वाईमधली, तिने एकदा मिठाई आणलेली. ती वाईमधली तिथली स्पेशल मिठाई आहे, तर स्ट्रॉबेरी फ्लेवरची ती मिठाई होती. तर मग ती घेऊन आलेली. मग तिला मी विचारलं होतं की कुठून, तर तिने सांगितलेलं. तर म्हणून आम्ही घरी जाताना वाईमध्ये आधी ती मिठाई घेतली आणि मग गेलेलो. तर आज आम्ही आता नैसे आलोय वाईमध्ये, तर आम्ही आज पण ती मिठाई घेऊन जाणार आहोत. तर आम्ही तिथले बाकीचे फ्लेवरचे पण मिठाई त्यांच्या ट्राय केल्या होत्या. तर स्ट्रॉबेरी फ्लेवरची त्यांची बेस्ट आहे मिठाई. तर आज तुम्हाला पण दाखवतो की ते कोणतं शॉप आहे. आणि जर तुम्ही कधी इकडून या रस्त्याने जात असाल महाबळेश्वरला किंवा वाईला आला असाल तर ती मिठाई नक्की ट्राय करा, खूप छान आहे. हे बघा, हे ते बेकरी आहे खामकर स्वीट्स. हे बघा, इथे सगळ्या फ्लेवर्सच्या मिठाई आहेत. त्यातली ही स्ट्रॉबेरीवाली आहे, मी मिक्सवाली घेतली आहे. A few moments later. बघा, आम्ही ही पावती घेतली. 30 रुपये पार्किंग आहे इथे. गाडी पार्क केली आहे. आम्ही पोहोचलोय आता. हे बघा, चिडकू प्राणी नुसतं सारखं चिडायचंच. आता तुम्हाला दिसत असेल हसताना, पण यांचा खरा चेहरा फक्त मलाच माहिती आहे. हाच आहे फक्त. आता खरा चेहरा म्हणजे हा थोडासा काळा पडलाय, खरा चेहरा तो गोरा झाल्यावर दिसेल. तो कधी होता लहानपणी. शट अप. आलोय आम्ही मंदिरात. इथे चप्पल पार्किंग आहे. चप्पल पार्किंग आहे. हे बघा, इथं कृष्णाबाई मंदिर आहे, कारण ही कृष्णा नदी आहे इथे. आम्ही सकाळी नाश्ता केलेला, आलू पराठा खाल्लेला, पण एकच खाल्लेला. त्यामुळे आता 12 वाजत आले, त्यामुळे आम्हाला भूक लागली. आता वाईतलं गणपतीचं दर्शन झालंय. मग आता आम्ही म्हणलं की वाईमध्ये नाश्ता करू थोडासा आणि मग पुढे महाबळेश्वरला जाऊया. आम्ही एक पुरी भाजी आणि एक मिसळची ऑर्डर दिली. आलेली आहे आमची ऑर्डर. आता आमचा नाश्ता पण झालाय आणि दर्शन पण झालंय. मग आता आम्ही वाईतून बाहेर पडतोय. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. आमच्याकडून आता 190 रुपयाची पावती पण केली आम्ही इथे. किती दिवस? 5 दिवस चालते बोलून. 7 दिवस. आम्ही आलो आता महाबळेश्वर मध्ये आणि आता निघालोय आम्ही महाबळेश्वर मंदिरकडे. तर बघा, रस्ता कसला एकदम भयानक वाटतोय. म्हणजे गाडीच नाहीये कोणती दुसरी रस्त्यावर. इथून जवळपास अजून 5 किलोमीटर दाखवतोय पुढे. आणि हे बघा, डेंजर आहे, शांतता आहे पूर्णपणे. लास्ट टाइम आम्ही एकदा आलेलो तेव्हा पण आम्हाला असंच वाटलेलं जाताना, पण नंतर पुढे गेलो आणि मंदिराजवळ बघितलं तर इतकी गर्दी होती. तेव्हा असं वाटलंच नाही की म्हणजे तो रस्ता एवढा रिकामा असून पण पुढे एवढी गर्दी कशी की. आम्हाला खूप आश्चर्य वाटलं तेव्हा. पण त्यावेळेस वीकेंड होता. आता आज बघूया तिथं काही गर्दी आहे का कसं आहे. पुढे जाऊन मंदिराजवळ गेल्यावर समजेल. आता मी किती हलताना दिसते तुम्हाला याच्यावरनं समजत असेल की रस्त्याची कंडिशन काय असेल. आम्ही 5 गणीमध्ये एंट्री केल्यावर तिथे आमच्याकडून 190 रुपये घेतले. पुढे आल्यानंतर महाबळेश्वर मध्ये परत एंट्री जेव्हा करतोय तिथे परत आणि आमच्याकडून 100 रुपये घेतले. मग माझा हा प्रश्न आहे की एवढे पैसे लोक घेत आहेत पण रस्ते इतके खराब आहेत, वर्स्ट आहेत. आणि लास्ट टाइम ऍक्च्युली आम्ही आलेलो ना त्यावेळेस खूप चांगले रस्ते होते. असे खराब आम्हाला काही जाणवलं नव्हते. असं आठवत तर नाही की खूप खराब रस्ते होते वगैरे. मग त्यावेळेस मे बी चांगले होते. आता 2 वर्षात एवढी काय यांची अवस्था केली यांनी. खूप विचित्र आहेत रस्ते, खूप खड्डे.
आणि पावसाळ्यामुळे मे बी खराब झाले, पण त्यांनी करायला पाहिजे मेंटेन जर तुम्ही एवढे पैसे घेताय तर. येस, हा बघा रस्ता हा खूप बरा आहे. मग अशी खूपच खराब होतं. हे बघा, हा काय रस्ता आहे का सांगा तू? प्रत्येक गाडी करून तुम्ही प्रत्येकी 100 रुपये घेताय. 300 रुपये गेले आपले एका गाडीचे आल्यानंतर. आणि आम्ही ना इकडे स्टेला आलोय ना काय, आम्ही जस्ट आलो एक दिवस, रिटर्न पण जाणार आहोत. 5 गणीमध्ये 190 रुपये, तिथं तर आम्ही थांबलो पण नाही. आणि महाबळेश्वर मध्ये परत 100 रुपये. हे बघा कसले खराब रस्ते. आता चालू झालाय चांगला रस्ता, सिमेंट रोड इथे झालेला, आता झालेला दिसतोय रिसेंटली. पण एवढा तरी इथून पुढे मंदिर जवळ नाही अजून, तसं 3 किलोमीटर आहे, 3-3.5 किलोमीटर. पण इथे तरी चालू झालाय चांगला रस्ता. बघूया आता हा शेवटपर्यंत आहे का अजून काय माहिती. एवढ्या वेळात 5 किलोमीटरचा रस्ता होता, आता जवळपास 1 किलोमीटर राहिले फक्त. 4 किलोमीटर मध्ये आता जी गेली ना गाडी, ती एकच आम्हाला आतापर्यंत गाडी गेली. आम्ही दर्शन घेऊन आलो आता महाबळेश्वराचं. आतलं सर शूट नाही घेऊ शकत, त्यामुळे शूट नाही घेतलं. आता आम्ही निघालो इकडं. हे बघा मंदिर किती सुंदर आहे. आता महाबळेश्वर मंदिर बघून झालंय आमचं, आणि तिथे थोडंसं फोटोशूट केलं. आणि आता आम्ही निघालोय मार्केट प्लेसला. बघूया काय आवडते का शॉपिंग साठी तिकडे. हे बघा ढग किती छान दिसते. खाली आले पूर्ण डोंगरावर. म्हणजे ऍक्च्युली आपण हिल स्टेशनला आलोय त्यामुळे आपण वर आलोय, पण किती मस्त दिसायला लागले. आणि हा वेण्णा लेक, पलीकडे वेण्णा लेकचे बोटिंग वगैरे आहे, वेण्णा लेकची बॅक साइड. मार्केट प्लेसला पोहोचलोय, पण इथे गर्दीच नाहीये बिलकुल, आणि दुकानं पण बऱ्यापैकी बंद आहेत. त्यामुळं मग आम्ही पार्कच नाही केली गाडी. जर आपण काही खरेदीच नसलो करणार, तिथं काही एवढे शॉप्स पण ओपन दिसत नाहीयेत, मग कशाला करायची. म्हणून आम्ही इकडून आता निघालोय वेण्णा लेकला. महाराणी बघा, महाराणी. बरोबर मी इतक्या सगळ्या घाणेरड्या परिसरातून प्रॉपर जरा चांगली जागा लावलेली, जिथं कमी चिखल आहे, आणि बरोबर अगं सकाळी येताना तुझे शूज काळे होते ना. पार्किंग दाखव सगळ्यांना. 50 रुपये. 50 रुपये पार्किंग. बघा इकडे कसं असते महाबळेश्वर. बोटिंग आहे ना इथं, त्यामुळे तू उतरलीस की बोटीतनच जायचं डायरेक्ट. प्रीतमनं मला सांगितलंय त्यानं जिथं पाय ठेवेल तिथंच पाय ठेवायचा, म्हणून मी त्याच्या पायाच्या ठशांबरोबर चालली आहे. आता आम्ही आलोय बोटिंगला. चला की. हो, मी नाही चालवणार. 400 रुपये. मी चालवणारच नाही. त्यांचा माणूस जर येणार असला चालवायला 600 रुपये. चालेल. इथं बुकिंग केलं, 400 रुपये घेतले आमचे, आणि आता आम्ही निघालोय बोटिंगला. जॅकेट घालतोय आता. तुम्ही घाला कधी? दे इकडे. भारी दिसतंय की जॅकेट घातलं. भीती बघा, भीती बघा चेहऱ्यावर. होय. मगाशी मी 400 रुपये सांगितलं, पण ते होते बोटीचे, आणि 200 रुपये त्यांचे, अशा टोटल 600 रुपये बोटिंगचं इथे होतं. तर आता आमचं झालंय बोटिंग करून. आता कुठे जायचं? बघूया, बगीचा पण नव्हता तसं. गाडी स्वच्छ होती, आणि हे बघा सकाळपासून थोडाच पाऊस झालाय, पण किती घाण झाली. आणि आता आम्ही आलोय बगीचा कॉर्नरला. इथले कॉर्न पकोडे आम्हाला खूप आवडतात, तर आता आम्ही थोडंसं खातो. संध्याकाळ होत आले, 4 वाजले, आणि मग निघणार. इतकं काय काय मिळतं इथं. आणि आम्ही मकाई रोल आणि मकाई पकोडा सांगितलं. रोल नाही, फ्रँकी सांगितले काय? ओके. ही आहे मकाई फ्रँकी. थंड थंड वातावरणात मस्त गरम गरम आता आम्ही खाणार आहोत मकाई फ्रँकी. आणि अजून आमचे मकाई पकोडे येत आहेत.
हाऊज इट मस्त आहे ना. मकाई पकोडा पण आलाय, कसला क्रिस्पी आणि मस्त दिसतो. वाव, यम्मी आहे. कसलं सुंदर दिसते बघा. इट इज लाईक हेवन यार. Till my shadow turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll. आणि ही बघा माझी राणी ब्लॅक ब्युटी. सिरियसली प्रीतमने अजून एक पण फोटो सनरूफ मधून काढला नव्हता आजपर्यंत गाडी घेतल्यापासून. काय आता इथं मी त्याला फोर्स केलाय म्हणून निघालाय. कसं वाटतंय? काय करताय? अगे तू एकटीच गोरी दिसायला लागल्यास. मी त्यासाठी तर मी पावडर आणायला सांगितलेली. शट अप. ऐक कसला ग्लो आलाय. माय गॉड, थँक्यू. सिरियसली लाल 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 एकदम. प्रीतमने माझे फोटोज जितके काढले नाही ना तितके गाडीचे काढले. सिरियसली फोटो दाखवू का? इकडे गाडीचे दाखव, गाडीचे दाखव. एक मिनिट. गाडीचे हे बघा दिसतंय ना. कुठे गेलं? हे बघा, तुझे पण मी काढलेत की. हे बघा. अरे मी मध्ये कुठून आला? हे बघा, गाडीचे हे बघा. गाडीचे किती आहेत? एक दोन गाडी काढले. हे बघ. आणि माझे फोटो काढले नाही देवाला तरी मी. फोटोशूट करून कंटाळा आलाय आणि आता 6:15 वाजले. आता निघूया, जाऊया घरी. येस, कसं वाटलं मग आज? खूप भारी. किती छान. आम्ही बसून इथे सनसेट बघितला. हे बघा अगदी असं चित्र काढल्यासारखं प्रॉपर दिसते सगळं ढग. इतकं छान वाटलं आज इथे येऊन. खूप मस्त गेला दिवस. मग आता आम्ही इकडून निघतो आणि आता घरी जातो. सो आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.